नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अविनाश मेमाने कृषी दीप या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, मेमाने कृषी दीप आमच्या युट्यूब चॅनलवर गुलाब शेतीविषयी संपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध आहे। अगदी तुमचं पाणी व्यवस्थापन, खते व्यवस्थापन, रोगकीड व्यवस्थापन आणि जी क्वालिटी उत्पादन म्हणतो आपण, हे उत्पादन कसं काढायचं या संदर्भात आपण आतापर्यंत 25 ते 30 व्हिडिओ बनवलेत। आणि शेतकरी मित्रांनो, चालूमध्ये तुम्ही पाहिलं तर गुलाबाला जे दर आहेत हे दर मार्केटमध्ये चांगले आहेत, पण बऱ्याच वेळा काय झालं की बऱ्याच शेतकऱ्यांना जे व्यवस्थापन म्हणतो आपण, म्हणजे खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल किंवा जी गुणवत्ता म्हणतो आपण फुलांची, गुणवत्ता बऱ्याच वेळा काढायचं जमत नाही। गुलाब शेतीमध्ये बऱ्याचशा समस्या आहेत। ज्यावेळेस पॉलिहाऊस मधलं पीक ज्यावेळेस शेतकरी ओपन क्षेत्रावर घेतोय, बोर्डिंग जातीचा गुलाब, त्यामध्ये तुम्हाला चॅलेंज शेतकरी मित्रांनो बरोबर आहेत, तर त्या चॅलेंजवर मात कशी करायची किंवा या शेतकऱ्यांनी ज्या गुलाबाचं जे व्यवस्थापन केलंय ते व्यवस्थापन कसं केलंय आणि त्यांना जे मार्गदर्शन मिळाले मेमाने कृषी दीपचं, तर ते मार्गदर्शन कशा पद्धतीने भेटलं आणि त्यांना रिझल्ट ह्या गुलाबाला कसे आले या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील। चला तर मग सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की बाबा जी गुलाबाची शेती केली जायची, ही गुलाबाची शेती पॉलिहाऊस मध्ये केली जायची आणि महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर तळेगाव असेल, तुमचा लोणावळा असेल, त्या भागामध्ये गुलाबाची शेती ही मोठ्या प्रमाणात केली जायची। आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा असा समज होता किंवा बऱ्याच लोकांचा असा समज होता की गुलाबाची शेती करण्यासाठी तुमच्याकडे भांडवल जास्त पाहिजे किंवा तुमच्याकडे पॉलिहाऊस पाहिजे। पण शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं तर बोर्डिंग जातीचा गुलाब हा ओपन क्षेत्रावर चांगल्या पद्धतीने आणि सामान्यातला सामान्य शेतकरी सुद्धा गुलाबाची शेती करू शकतो आणि त्यातनं चांगला लाखोंचा नफा शेतकऱ्याला हमखास मिळणार आहे। आणि हेच आपण प्रूव्ह केलेले की बाबा ओपन क्षेत्रावर जर तुम्ही गुलाबाची शेती केली तरी तुम्ही अगदी पॉलिहाऊस सारखी जी क्वालिटी, ही क्वालिटी शेतकरी मित्रांनो तुम्ही काढू शकता आणि चांगलं जे उत्पादन आणि चांगली गुणवत्ता ही फुलाची नक्कीच तुम्ही मिळू शकता। शेतकरी मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर बोरकरवाडी सारख्या लहानशा खेड्यामध्ये पहिली कांद्याची शेती व्हायचं, कांद्याचा आगार म्हणून बोरकरवाडीला ओळखलं जायचं आणि हळूहळू जसं लॉकडाऊन पडलं तसं कांद्याचं क्षेत्र हे घटत गेलं आणि थोडंसं एक 5 ते 10% शेतकरी थोडे फुलांकी वळू लागले आणि जसं जसं फुलामधनं 2 रुपये फुलशेतीमधनं शेतकऱ्यांना मिळू लागले तसं शेतकरी गुलाबाची शेती असेल, तुमचा आस्टर असेल, झेंडू असेल, शेवंती असेल, ह्या फुलाकडे वळले आणि शेतकऱ्यांना जो नफा आहे हा नफा रोज मिळू लागला। रोजच्या रोज ताजा पैसा देणारी शेती म्हणून शेतकरी फुलांच्या शेतीकडे पाहू लागले आणि शेतकऱ्यांनी गुलाबाची शेती केली। अशाच एका शेतकऱ्याची मुलाखत घेण्यासाठी मी बोरकरवाडीमध्ये आलेलो आहे आणि त्यांनी गुलाबाची लागवड कधी केली होती किंवा गुलाब लागवड करत असताना त्यांना कोणत्या समस्या आल्या, गुलाबाचं व्यवस्थापन करताना त्यांनी जे व्यवस्थापन केलं त्याच्यामध्ये त्यांना जे चॅलेंज आले, चॅलेंज काय आले आणि खरंच गुलाबाची शेती शेतकऱ्यांना परवडते का, त्यांच्याशी आपण डायरेक्ट संवाद साधणार आहे। नमस्ते। नमस्ते। आपलं नाव सांगा। माझं नाव शिवाजी नारायण बोरकर, मुक्काम बोरकरवाडी, पोस्ट सुपा, तालुका बारामती, जिल्हा पुणे। मला सांगा, गुलाबाची शेती तुम्ही किती वर्ष चालू करताय? गुलाबाची शेती आता मी 1.5 वर्षापासून करतोय। बर। आणि गुलाबाची शेती करण्यामागचा तुमचा उद्देश काय होता किंवा गुलाबाच्या शेती तुम्ही वळाला ते काय कारण काय होतं की गुलाबाची शेतीच का तुम्ही काय केली? काय, पहिल्यापासून आमच्या बोरकरवाडीला कांद्याचा आगार म्हणून ओळखलं जायचं आणि कायमस्वरूपी कांद्याचंच पीक असायचं जास्तीचं, पण कांद्याचे बाजार कायम काय राहणार नाहीत आणि मग तुमचंच पाहिलं आम्ही, आमचे मेमाने म्हणजे आमचे मेवणे, मग त्यांच्याकडं लॉकडाऊन मध्ये गुलाब केला, त्यांचं चांगलं पैसे होत होते, परंतु खूप कष्टाचं पीक वाटायचं म्हणून मी 1-2 वर्ष त्याच्याकडे वळलो नाही। परंतु कुठल्याच पिकात काय चांगलं, कांद्याच्या पिकामध्ये चांगलं जमत नव्हतं, पैसे मिळत नव्हते, म्हणून मग मी ह्या गुलाब शेतीकडे वळलो। आता महत्वाचा प्रश्न, गुलाब शेती तुम्ही केली तर बऱ्याच शेतकऱ्यांचा मला फोन येतात महाराष्ट्रातनं। शेतकरी मित्रांनो, मेमाने कृषी हा युट्यूब चॅनल पूर्ण महाराष्ट्रभर काम करतोय। महाराष्ट्रातील फुल उत्पादकांना आपण मार्गदर्शन करत असतो आणि बऱ्याच शेतकऱ्यांना महत्वाची समस्या आहे की बाबा बरेच शेतकरी मला फोन करतात की आम्ही गुलाबाची लागवड केली पण आम्हाला गुलाब शेती परवडत नाही। महत्वाचा प्रश्न, प्रॉफिटच्या अगोदर तुम्हाला विचारते का बा खरंच गुलाब शेती परवडते का, आणि जर परवडत असेल तर तुम्हाला का परवडते? नाही, गुलाब शेती 100% परवडते।
कारण जसं कोंबडीला अंड घालती का नाही कोंबडी आणि आठवड्याला ते अंड्याचे पैसे मिळतात, तसं हे म्हणजे रोजचा पैसा याचा चालू आहे. भले कमी जास्त असेल, काही यात्रा असतील, उत्सव असतील, त्यावेळेला मार्केट वाढलं जातं. काही वेळेला ज्या वेळेला डाऊन पोझिशन असतं त्यावेळेला, पण तरी बी खर्चात तर 100% तोटा होतच नाही. जी माणसं त्याच्यात काम करणारी आहेत बरोबर, आणि त्याला नियोजन आणि सातत्य ठेवलं ना की 100% गुलाब परवडतोय. ही मला 1 वर्षापासून चांगलं निदर्शनास आले. बर, आता तुम्ही किती क्षेत्रावर या बोर्डेक जातीच्या गुलाबाची लागवड केलेली? मी 52 एकर क्षेत्रावर या बोर्डेक गुलाब जातीची लागवड केलेली आहे, आणि ती 7 फूट रुंदीवर मी दोन बेडचं अंतर 7 फूट आहे, आणि 2 रोपातलं अंतर 2 रोपातलं अंतर 1 ते 1.5 फूट आहे. थोडक्यात 1.25 फुटावर झिकझॅक मध्ये लागण केलेली आहे, आणि ह्याच्यात माझी 9,000 रोपं बसलेली. बरोबर. आता तुम्ही सांगताय की तुम्ही गेल्या वर्षी लागवड केली, आता प्लॉटला जवळजवळ 1 वर्ष होऊन गेलं प्लॉटला लागवड केलेलं आहे. बर, उत्पादन तुम्हाला किती दिवसापासून उत्पादन पुढे चालू झालं? लागवडीपासून जे उत्पादन म्हणतो हे उत्पादन कितव्या महिन्यापासून चालू झालं? लागवडीपासून 4थ्या महिन्याच्या नंतर उत्पादन चालू होते, म्हणजे तुकडा तोडायला लागतोय. पण आम्ही काय केलं, जरा रुंद लागण असल्यामुळे मध्ये गेल्या वर्षी झेंडूची लागवड केली होती. मधल्या भागामध्ये आंतरपीक घेतलं होतं, आणि त्याच्यामध्ये झेंडूची लागवड केली. आता खताचं रान असल्यामुळे झेंडू अतिशय पोचला, आणि त्याने गुलाबाला थोडं दाबलं. बरोबर. आणि झेंडूला गेल्या वर्षी तर सर्वांना ज्ञात आहे की झेंडू 10 रुपये किलो बी खपत नव्हता. बरोबर. आणि आता ह्या वर्षी झेंडू 100 रुपये किलो खपतोय. म्हणजे जर समजा फुलशेतीमध्ये सातत्य असेल तर 100% फुलशेती परवडल्याशिवाय राहत नाही. आणि मग तिथून पुढे तो झेंडू काढल्याच्या नंतर तुमच्याच मार्गदर्शनाने आम्ही खतं वगैरे भरून ज्या वेळेला औषधाच्या फवारण्या करून मालाला सुरुवात केली, आणि अतिशय सुंदर अशी फुलं आणि चांगल्या क्वालिटीचा माल आला, आणि चांगले पैसे होतात त्याचं 100%. बर, आता गणेशोत्सव चालू आहे, किंवा गणेशोत्सवाच्या अगोदर मार्केट थोडस डाऊन होतं, 20-30 रुपये मार्केट चालू होतं. आता चालू मध्ये जर पाहिलं तुम्ही, गणेशोत्सवामध्ये जे बाजारभाव आहेत हे फुलांच्या प्रति गड्डीला 10 फुलांची बोर्डेक जातीचा गुलाब गड्डी असते. मी रोजच्या रोज पुणे गुलटेकडीचं शेतकरी मित्रांनो बाजारभाव अपडेट करत असतो. म्हणजे गेली 2.25 वर्ष झालं आपण घर बसल्या 20 ते 25 प्रकारचे फुलांचे बाजारभाव शेतकऱ्याला दाखवत असतो. आणि तुम्ही बाजारभाव पाहिलं तर शेतकऱ्याला एका क्लिकवरती घर बसल्या बाजारभाव पाहायला मिळतात. मला सांगा, जो गड्डीचा बाजारभाव आहे चालू मधला गड्डीचा कालचा असेल किंवा परवाचा असेल, किंवा जे बाजारभाव म्हणतो हे बाजारभाव कसे आता गड्डी चालू मध्ये? आता तसं जर तुम्हाला बाजारभावाचं सांगायचं म्हणलं तर 1 तारखेपासून 3 तारखेपर्यंत 30 रुपये गेली, आणि 30 रुपयाची डायरेक्ट जी उचलली ह्या गणपतीमध्ये, बरोबर, तर 3 दिवस झाला आता 70 रुपयाचं मार्केट आहे. बरोबर. शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी म्हणतील की बाबा गणपती आहे म्हणून आज तुम्ही व्हिडिओ शूट करताय का? पण शेतकऱ्यांना अजिबात तसं नाही. गेली 2 ते 3 वर्ष झालं मी गुलाबावरती काम करतोय. अगदी 10 रुपये गड्डीने जरी तुम्हाला मार्केट भेटलं तरी तुम्हाला गुलाब शेती नक्कीच परवडते. पण 10 रुपयाचं काय कधी कधी काय होते की बाबा 5 रुपयाला 6 रुपयाला 10 फुलाची बोर्डेक जातीचा गुलाब जातो. आणि जर तुमची क्वालिटी असेल तर तुमचा 1 रुपयाच्या आत फुल जाणार नाही, पण कधी तुमची क्वालिटी चांगली मार्केटमध्ये पाहिजे. म्हणजे जर तुम्ही ऑल ओव्हर जर तुम्ही प्लॉट मध्ये पाहताय तर फुलांची जी गुणवत्ता म्हणतो आपण, शेतकरी मित्रांनो बोर्डेक जातीचा गुलाब ओपन प्रक्षेत्रावर चांगल्या पद्धतीने येतो. पण तुमचं त्याला पाणी व्यवस्थापन, तुमचं खत व्यवस्थापन आणि तुमचं फवारण्या तुम्ही कशा करताय त्याच्यावर जी बाजारभाव आहेत हे बाजारभाव नक्की ठरत असतात. मला सांगा, तुम्ही सांगता की सातत्य गुलाब शेतीमध्ये महत्वाचं आहे. जर शेतकरी तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल, सातत्य महत्वाचं आहे. तुम्ही जी फवारणी करता, तुम्ही जी खतं सोडता, की तुम्ही त्याला जो मजुरीचा खर्च म्हणतो, बऱ्याच शेतकऱ्यांना मजुरी अभावी गुलाब शेती परवडत नाही. मग तुम्ही ह्याचं जे व्यवस्थापन करता, हे व्यवस्थापन कसं करता की फवारणी किती दिवसाला गुलाबामध्ये केली जाते? फवारणी तसं म्हणजे वातावरण पाहून केली जाते. बरं, जर वातावरण खराब असेल तर समजा 3ऱ्या-4थ्या दिवशी बी फवारणी करावं लागते, आणि वातावरण बरं असेल तर 8व्या दिवशी फवारणी करावं लागते. आणि शक्यतो आता कसं झालंय की तुमच्याच मार्गदर्शनाखाली तुम्ही कशी किड येते काय होते, आम्ही बी आमचा मोबाईल घेतो, त्या पानाच्या खाली धरतो, असा पडतो, जी थ्रिप्स असेल वगैरे काय असेल ते आम्हाला दिसते. आणि तशा प्रकारे तुम्हाला ते फोटो पाठवले, तशा प्रकारे तुम्ही आम्हाला औषधं देताय, आणि त्या औषधांचा 100% रिझल्ट येतो. आणि मला ह्या फुलशेतीमध्ये सातत्याने काम करण्यासाठी आमच्याकडे जो
पोरगा आहे कामाला नीरज, त्याचं अतिशय मोलाचं सहकार्य आहे. म्हणजे तो पोरगा माझ्या अगोदर औषध मारायला शेताकडे निघतो आणि त्याच्यामुळं आमच्या गुलाबाला शक्यतो रोग कमीच आहे. शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांकडून तुम्ही ऐकलं की बाबा गुलाबामध्ये रोग यायच्या अगोदर तुम्ही त्याचं व्यवस्थापन केलं. म्हणजे जसं क्लायमेट चेंजेस होते, कधी काय होतं की पावसाळ्यामध्ये डावणी बुरी करप्याचा प्रादुर्भाव, म्हणजे रोग आल्यानंतर तुम्ही त्याला फवारणी करण्यापेक्षा रोग येऊ नये म्हणून किंवा रोगाचा 1% जर तुमच्या प्लॉटवरती प्रादुर्भाव दिसला तर लगेच तुम्ही फवारणी केली. तुम्हाला बुरीचा प्रादुर्भाव एका पानावर दिसला, तुम्ही फवारणी केली, तर तुम्ही रोगकिडीमध्ये व्यवस्थापन करण्यामध्ये तुम्ही नक्कीच सक्सेस ठरू शकता. आणि जे उत्पादन नक्कीच त्यामध्ये चांगले घेऊ शकता. मला सांगा, तुम्ही तो सांगताय 1.5 एकर गुलाब आहे, ह्याला 1.5 एकर गुलाब हँडल करण्यासाठी मजुरांची संख्या, मला बरेच शेतकरी विचारतात आम्हाला अर्धा एकर गुलाब लावायचा, आम्हाला 1 एकर गुलाब लावायचा आहे, किती क्षेत्रावर गुलाबाची लागवड केली पाहिजे आणि त्याला मजूर हे किती लागतात? आता कसं आहे की ज्या शेतकऱ्यांच्याकडे जशी जमीन असेल तशा पद्धतीने, जर समजा कमी जमीन असेल आणि घरात 4 माणसं असतील तर ते 1 एकर 1.5 एकर 2 एकर बी करू शकतात. परंतु आता माझ्याकडे 4-5 एकर जमीन आहे, त्याच्यामुळं मला 1.25 एकराचाच मी डिसिजन घेतलंय. कारण एकच जर मोठं पीक केलं तरी बी त्याचे मार्केटचा शेवटी विचार करावा लागतो. आणि माझ्याकडे आता मकीचा स्वीटकॉर्नची मका आहे, सीपी स्वीटची 1 एकर, 1.5 एकर आहे तिकडे, वाडीकडे 1 एकर आहे, सीताफळीचा बाग आहे आणि भुईमुग आहे, बाजरी आहे, कांदे आहेत. म्हणजे अशी मी सगळी मिश्र पिकं करतोय. त्याच्यामुळे कसं होतंय की जो मजुराचा खर्च आहे, जो औषधाचा खर्च आहे तो, आणि आपल्याला रोजच्या जीवनामध्ये जो खर्च आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, हा सगळा खर्च गुलाबावर निघला पाहिजे अशा पद्धतीचा विचार करून गुलाब केलाय. परंतु गुलाबावर हा खर्च तर निघतोच, परंतु आपल्यालाही 2 पैसे गुलाब देतोय. आणि मजूर जर म्हटलं तर असं काय नाही, 1-2 तासात औषध मारायचं होतंय आणि दुपारी 2 वाजता आपण तोडायला लागलं तरी 5 वाजेपर्यंत तोडायचं होतंय, संध्याकाळी बांधायला 1-2 तास जातात. आणि काम तर केलंच पाहिजे ना, आपण शेतकरी. जर काम नाही केलं तर मग कसं काय जमणार? आयत देरे हरिपालगावरे असं तर होऊ शकत नाही. 100% शेतीमध्ये कष्ट केल्याशिवाय त्याचं फळ नाही. आणि शेतकरी मित्रांनो, पॉलीहाऊस मधले जे उद्योगपती असतील, मोठे मोठे जे काही लोक असतात, ते पॉलीहाऊस मध्ये गुलाब शेती करतात आणि गुलाब शेती करताना ते व्यावसायिक दृष्टीने करतात. म्हणजे त्यांचं 1 एकर त्यांनी पॉलीहाऊस मध्ये गुलाब शेती केली तर ते व्यावसायिक दृष्ट्या, म्हणजे त्यांचं एक प्रॉफिट आणि लॉस म्हणजे ते परफेक्ट बघत असतात की बाबा 1 एकर गुलाब शेती त्यांनी केली तर त्याच्यामध्ये व्यावसायिक दृष्ट्या बाबा त्याला तिसऱ्याशी फवारणी करायची, रोजचा लेखाजोखा, तुमचा खर्च किती होतो, तुमचा प्रॉफिट किती होतो, त्यांची क्वालिटी कशी मेंटेन होते, त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन, सगळं ते व्यावसायिक दृष्ट्या करतायत. पण आपल्या शेतकऱ्यांचं काय होतं, शेतकरी काय करतात, व्यावसायिक दृष्ट्या शेती पाहत नाही. शेतकरी ओभाड दोभाड, म्हणजे थोडक्यात बाबा शेती करतो म्हणजे त्याला कमी लेखलं जातं, शेती करतो म्हणजे त्यामध्ये थोडक्यात तो कमी शिकलेला आहे. पण शेतकरी मित्रांनो असं अजिबात नाही. कारण का मी स्वतः ऍग्रिकॉस आहे, स्वतः 1 एकर गुलाबाची शेती करतोय आणि महाराष्ट्रातल्या हजारो शेतकऱ्यांना फ्री ऑफ कॉस्ट गुलाब शेतीवर मार्गदर्शन करतोय. बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे झाले, बऱ्याच शेतकऱ्यांना जे उत्पादन आहे उत्पादन क्वालिटीमध्ये मिळून जाते. आणि महाराष्ट्राला एकमेव युट्यूब चॅनल आहे मेहमान कृषी, तो फुलशेतीवर शेतकऱ्यांना फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन करतोय. आणि आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धा आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे. शेतकऱ्यांना 2 रुपये त्या फुलशेतीतनं भेटलं पाहिजे, पण त्यासाठी शेतकऱ्याची मेहनत आणि आमचा कस, त्यामधनं तुमचा मार्गदर्शनचा नक्कीच शेतकऱ्यांना भेटत असतो. आणि शेतकऱ्यांनी जर त्या पद्धतीने तुम्ही व्यावसायिक दृष्ट्या फुलशेती केली तर तुम्हाला गुलाबाची शेती नक्कीच परवडणार आहे. मला सांगा, तुम्ही सांगितलं की 1.25 एकर गुलाब आहे तुमचा, 9,000 तुम्ही कलम लावले, 9,000 कलमामधनं पर डे जी फुलं निघतात, ही फुलं किती निघतात? आता कालच्याला 300 गड्डी होती, बरोबर आहे. परवा दिवशी 265 होते, त्याच्या आधी 269 होते. बरोबर. म्हणजे असं कमी जे असं जसं त्याला फ्लॅश येईल, वाढत वाढत चालला माल की वाढत जातो, परत कमी 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 होतो. मार्केटचं बी तसंच वाढत 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 जाणार, कमी 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 होणार. आणि खऱ्या अर्थाने मी शेतीकडे पाहताना आहे ना, खरोखर तुम्ही जे म्हणताय की ती एक उद्योजक म्हणूनच शेतीकडे पाहिलं तर शेती परवडते. कारण शेतीला खत हे असलंच पाहिजे, सुंदरपैकी खत असलं पाहिजे, चांगलं नियोजन असलं पाहिजे आणि काम करण्याची आपली जिद्द असली पाहिजे. कारण आपण जर कोणाकडे कामाला गेलो, नोकरीला जरी असलो तरी आपल्याला 8 तास काम करावं लागतं. मग आपल्या शेतीमध्ये जर आपण 10 तास काम केलं तर 100% आपल्याला शेती परवडेल. आणि
आपणही 2 माणसांना जगू शकू अशा पद्धतीने जर आपण शेती केली तर 100% शेतीत परवडल्याशिवाय राहत नाही. आणि त्याच्यामध्ये मला लहानपणापासूनच शेतीची आवड होती. आणि मग मुलंही माझी तिन्ही डबल ग्रॅज्युएट आहेत. एक बारकी मुलगी BSc MSc ऍग्री आहे, ती मंडल कृषी अधिकारी आहे. जावई बी तालुका कृषी अधिकारी आहेत. मुलगा बी फार्मसी केलंय त्यांनी, पुण्यासारख्या ठिकाणी त्याचं मेडिकल आहे, तो तिथे शटल आहे. थोरली मुलगी बी MSc झुलॉजी शिक्षण झालंय तिचं. तिचे मिस्टर PhD आहेत, ते हिमाचल प्रदेशमध्ये पालनपूरला गव्हर्नमेंट कॉलेजवर प्राध्यापक म्हणून काम करतात. आणि अशी सगळी सुशिक्षित मंडळी आहे. आणि माझं शिक्षण 7वी पर्यंतच झालंय. परंतु मुलं शिकली तरच खऱ्या अर्थाने प्रगती होईल. आणि मुलं इथं आली येड्याला आणि त्यांनी बाग पाहिला, मका पाहिली, कांद पाहिले की ते अजून मला प्रोत्साहित करतात. आज माझं 59 वर्ष वय आहे, पण ह्या वयात सुद्धा मला काम करण्याचा अतिशय उल्हास आहे. मी अतिशय आवडीने सगळे काम करतो. आता गुलाब तोडायला माझी मिसेस अलका आणि हा पोरगा आमचा नीरज, ही 2 जण गुलाब तोडीत असली तर नाही उरकायचा बेत दिसला की मी लगेच कात्री हातात घेऊन त्यांना तोडू लागतो. संध्याकाळी बांधू लागायचं बी काम करतो. आणि मग कुठंतरी ही उद्योजक म्हणून शेती केली पाहिजे. शेतीला व्यवस्थित खत व्यवस्थापन केलं पाहिजे, किडीचं व्यवस्थापन केलं पाहिजे. त्याच्याकडे नुसतं बघून चालत नाही, कामच करावं लागतं, एवढं मात्र नक्की. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांकडून तुम्ही ऐकलं की त्यांचं जे वय आता 59 वय सांगतात. 59 वयामध्ये त्यांनी गुलाबाची शेती केली. ही तरुणांना लाजवेल अशी गुलाबाची शेती. शेतकरी मित्रांनो, जवळजवळ 50 ते 60 हजार ऍग्री ग्रॅज्युएट महाराष्ट्रात रोज बाहेर पडतात. म्हणजे दरवर्षी एक बॅच बाहेर पडते. त्यामध्ये तुमचा BSc ऍग्री असेल, हॉर्टिकल्चर असेल, फिशरी असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा हॉर्टिकल्चर असेल. बरेचसे ऍग्री ग्रॅज्युएट बाहेर पडतात. बरेचशा ऍग्री ग्रॅज्युएटशी मी संवाद साधतोय. बरेचसे माझे काही सिनियर असतील, काही ज्युनियर असतील, बऱ्याच मुलांशी मी ज्यावेळेस संवाद साधतोय. पण शेतीमध्ये तुम्हाला काम करण्याची आवड असेल, शेतीमध्ये तुम्ही बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास केला आणि कोणत्याही पिकामध्ये ज्यावेळेस तुम्हाला अभ्यास करायचा आहे, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला 4 ते 5 वर्ष लागतात चांगला अभ्यास करण्यासाठी. आता मी 2020 पासून गुलाब शेती करतो, 2024 चालले. जवळजवळ मला 3 ते 4 वर्ष लागले गुलाब शेतीमध्ये अभ्यास करण्यासाठी. म्हणजे डाळिंबामध्ये सुद्धा काही शेतकरी अभ्यास करत असतात. डाळिंब ज्यावेळी शेती करतात 1-2 वर्ष पहिल्यांदा फेल ठरतात. 3ऱ्या 4थ्या 5व्या वर्षी त्यांना डाळिंब शेतीमध्ये त्यांना सक्सेस भेटते. का की तुम्हाला डाळिंबामध्ये कसं असतं, पानगळ झाली 100% तरच तुम्हाला ते सेटिंगचा विषय असेल किंवा पाणी किती वेळ सोडायचं. तसं सेम गुलाबामध्ये शेतकरी मित्रांनो, गुलाब पीक नाही तर कोणत्याही पिकामध्ये तुम्हाला बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. आणि गुलाबामध्ये किंवा बाकीच्या पिकामध्ये तुम्हाला सातत्य, 12ही महिने मार्केटला तुमचा माल असेल तरच तुम्हाला गुलाब शेती परवडणार आहे. अन्यथा तुम्हाला गुलाब शेती परवडणार नाही. शेतकरी मित्रांनो, गुलाब शेतीविषयी संपूर्ण मार्गदर्शन मेहमानी कृषी आमच्या चॅनल उपलब्ध आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देईन, फक्त त्यामध्ये व्हॉट्सअप करायचा. कारण का रोजच्या रोज 50-100 फोन येतात. प्रत्येक शेतकऱ्याचा फोन उचलणं शक्य नाही. माझं सुद्धा कृषी सेवा केंद्र आहे आणि शेतकऱ्याला मार्गदर्शन करण्याची मला एक आवड आहे. स्वतः ऍग्रिकॉस असल्यानंतर माझ्याबरोबर माझ्या जवळपासचे काही शेतकरी असतील किंवा काही ऍग्री ग्रॅज्युएट असतील, त्यांनी ज्यांना शेतीमध्ये नवीन नाविन्यपूर्ण काही प्रयोग करण्याचा जर काही प्रयत्न केला असेल किंवा काही नवीन करण्याची काही त्यामध्ये उमेद असेल, तर तुम्ही हमखास माझ्याशी संपर्क करू शकता. आणि फुलशेतीमधनं तुम्हाला जे नॉलेज आहे, हे नॉलेज आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे. सुंदर अशी फुलशेती या शेतकऱ्यांनी फुलवलेली आहे आणि चांगलं जे उत्पादन आहे, हा उत्पादन फुलशेतीमधनं घेत आहेत. शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. नमस्ते. धन्यवाद.